नमस्कार मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज मी पुन्हा एकदा वाकडमध्ये आलोय आणि ह्यावेळेस मी भूमकर चौकाजवळ उभा आहे. लास्ट टाइम आपण टिपटॉप हॉटेलजवळ एक व्हिडिओला कव्हर केलं होतं आणि त्यावेळेस तिथला 2 BHK 91 लाखाला जात होता आणि डिस्काउंट करून तो 87 लाखापर्यंत मिळत होता सर्व खर्च सहित. त्यावेळेस अनेक लोकांनी आम्हाला 80 लाखातल्या आतल्या 2 BHK ची विचारणा केली होती. तर आजचा जो प्रोजेक्ट आहे तिथं 2 BHK 84.70 लाखाला जातोय, पण सध्या इथे एक ऑफर चालली आहे ज्यामुळे तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड 5 लाखाचा डिस्काउंट मिळतोय आणि 2 BHK 79.70 लाखात जातोय, तोही सर्व खर्च असेल. आणि चांगली गोष्ट काय की पुढच्या जून महिन्यामध्ये याचं पोझिशन आहे, म्हणजे आता नोव्हेंबर चालू आहे, पुढच्या 7 महिन्यामध्ये तुम्ही इथे राहायला पण येऊ शकणार आहात. तर तुम्ही सुद्धा अर्ली पोझिशनचे मोठ्या कार्पेटचे आणि भूमकर चौकाजवळ जर 2 BHK फ्लॅट सर्च करत असाल तर आजच्या या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका, कारण आपण या प्रोजेक्टला पूर्णपणे कव्हर करणार आहोत. या प्रोजेक्टच्या पूर्ण डिटेल तुम्हाला देणार आहोत. आणि जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका. तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊया. आता आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊया आणि त्याच्यानंतर जो ऍक्च्युअल फ्लॅट आहे जो बनून तयार आहे त्याला सुद्धा बघूया. तर 20 गुंठ्याचे लँड पार्सल आहे ज्याच्यामध्ये 2 बिल्डिंग आहेत, ए आणि बी. दोन्ही बिल्डिंग 6-6 मजल्याच्या असणार आहे. 2 फ्लोर कार पार्किंगला सोडण्यात आले. आता मी जिथे उभा आहे हा ग्राउंड फ्लोर आहे दोन्ही बिल्डिंगचा मिळून, आणि खाली ह्याच्या अजून एक आहे बेसमेंटला पार्किंग. प्रत्येक फ्लॅटला एक कार पार्किंग इथं देण्यात आलेली आहे. एका फ्लोरला टोटल 4 फ्लॅट आहेत आणि एक लिफ्ट आणि एक स्टेअरकेस पण इथे देण्यात आलेले आहेत. 5 मेजर अम्युनिटीज तुम्हाला इथे देण्यात आलेत आणि 7 फॅसिलिटी पण तुम्हाला फ्लॅट सोबत मिळणार आहेत. ते आपण वर जाऊन समजून घेऊया. त्या व्यतिरिक्त जे ए बिल्डिंग आहे त्याचं पोझिशन पुढच्या महिन्यात आहे डिसेंबर मध्ये, आणि जी बी बिल्डिंग आहे त्याचं पोझिशन जून 2025 ला आहे. टोटल 48 फ्लॅट आहेत, 24 असे याची विभागणी जी आहे ती इथं करण्यात आलेली आहे. तर आता आपण काय करूया, ऍक्च्युअल फ्लॅट मध्ये जाऊया आणि फ्लॅट मध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी देण्यात आल्यात, कुठल्या फॅसिलिटी मिळतात त्या पण समजून घेऊ आणि अम्युनिटीज पण समजून घेऊ आणि परत एकदा प्राइसिंग पण समजून घेऊ. सो आता आपण ऍक्च्युअल फ्लॅट बघणार आहे. तर तुम्ही हे पहिलं स्टेअरकेस बघा. 4 फुटाचे स्टेअरकेस देण्यात आले आहेत ज्यामुळे तुमचं घरात जर मोठं जरी फर्निचर असेल ते आरामशीर इथून येऊ शकता. 5 फ्लोअरच्या वरची बिल्डिंग असल्यामुळे फायर फायटिंग सिस्टीम पण या बिल्डिंगला देण्यात आलेली आहे. या साईडला बघा लिफ्टची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. आणि असे टोटल पूर्व पश्चिम 4 फ्लॅट असणार आहेत. 2 फ्लॅट या साईडला, 2 फ्लॅट या साईडला. याचं जे तोंड आहे ते पूर्वेकडे आहे, या फ्लॅटचं तोंड जे आहे ते पश्चिमेकडे. प्रत्येक फ्लॅट हा वास्तुशास्त्राप्रमाणे इथे बनवण्यात आलेला आहे. हे तुम्ही बघू शकता. लॅमिनेटेड डोअर तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त युरोपचे लॉक्स जे आहेत ते इथे असणार आहेत. त्या व्यतिरिक्त लिग्रँडचे स्विचेस तुम्हाला इथे देण्यात आलेत. आता हा जो फ्लोअर स्पेस आहे किंवा एंट्रन्स लॉबी ज्याला आपण म्हणतो ती 4x5 ची तुम्हाला देण्यात आलेली आहे. या साईडला बरोबर तो असा जो खाचा असतो तो पण देण्यात आलेला आहे शू रॅक साठी, ज्यामुळे दरवाजा इथे काही अडत सुद्धा नाही. त्यानंतर तुम्ही आतल्या साईडला आलात तर हा तुम्हाला लिव्हिंग प्लस डायनिंग दिसतोय, ज्याची साईज जी आहे ती अशी 11 आहे आणि लांबीला ती 17 फूट आहे. या साईडला तुम्ही डायनिंग टेबलचं नियोजन जे आहे ते करू शकणार आहात. तुम्हाला हा जो फ्लॅट आहे तो सेमी फर्निश टाईप मिळतोय, कारण जी किचन ट्रॉली आहे ती तुम्हाला या फ्लॅट सोबत मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला व्हिडिओ डोअर फोन सुद्धा इथे मिळतोय. आता ही हिकविजन कंपनी जी आहे ती व्हिडिओ डोअर फोन मध्ये ब्रँडेड कंपनी आहे आणि हे लिग्रँडचे स्विचेस वगैरे इथे देण्यात आले जसं मी मग सांगितलं. आता इथे स्लायडिंग न देता याचे पूर्ण खुलणारे तुम्हाला MS चे डोअर देण्यात आलेले आहे. तुम्ही बघू शकता या साईडला, त्यामुळं लिव्हिंगचा स्पेस जो आहे तो मोठा दिसतो. त्या व्यतिरिक्त हे बाल्कनी जी आहे ती 8x6 ची तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत. हे MS मध्ये रेलिंग असणार आहे. या साईडला ड्राईव्हवे आहे बिल्डिंगच्या तिन्ही पण साईडनी. एक साईडनी मेन रोड आहे आणि 3 साईडनी ड्राईव्हवे आहे, म्हणजे तुमची जी गाडी आहे ती पूर्ण गोलाकार तिथून फिरेल. त्या व्यतिरिक्त इथे तुम्ही बघू शकता किचनला 2 प्लॅटफॉर्म देण्यात आलेले आहेत. ह्या साईडला पण असा एक मस्त सुंदर असा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि ड्राय बाल्कनी तुमची कवर्ड असणार आहे. आता ड्राय बाल्कनी पकडून जो किचनचा एरिया आहे तो 8.5x11 तुमचा इथे असणार आहे. हिंदवेअरचे तुम्हाला सॅनिटरी फिटिंग आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देण्यात आल्यात. हिंदवेअरचं हे इटालियन कलेक्शन आहे, तर हे तुम्हाला या साईडला देण्यात आलं. या साईडला वॉटर प्युरिफायरचा पण एक पॉईंट जो आहे तो इथं सोडण्यात आले. स्विचेस जे आहेत ते खूप मल्टिपल देण्यात आलेले आहेत, म्हणजे भविष्यात तुम्हाला परत त्याची गरज पडणार नाही. या साईडला, या साईडला, या साईडला आहे, तिथं आहे.
तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सगळ्या देण्यात आल्यात. ह्या साईडनी आतमध्ये तुम्ही आलात की या साईडला तुम्हाला कॉमन जो वॉशरूम आहे तो या साईडला देण्यात आले. हिंदीवेअरच्या सगळ्या ज्या फिटिंग्स आहेत त्या असणार आहेत, त्या तुम्ही बघू शकता. त्या व्यतिरिक्त इथे एक बेडरूम आहे, 10x11चं चिल्ड्रन बेडरूम म्हणू शकता, गेस्ट बेडरूम म्हणू शकता. विंडो जास्तीत जास्त मोठ्या देण्यात आलेल्या आहेत. याला बाहेरून सेफ्टी ग्रिल सुद्धा देण्यात आले. 3 ट्रॅक विंडो आहेत, या ॲल्युमिनियमच्या विंडो आहेत, पावडर कोटेड. त्यानंतर इथून आपण आतमध्ये आल्यानंतर या साईडला तुम्हाला एक वॉश बेसिनचा पण मस्त पॉईंट देण्यात आलेला ह्या साईडला, आणि त्याचं प्रोव्हिजन अतिशय व्यवस्थित करण्यात आलं. आणि हे आहे तुमचं मास्टर बेडरूम, ज्याची साईज 10x12 ठेवण्यात आलेली आहे. आणि याला सुद्धा एक बाल्कनी त्या साईडला देण्यात आली, एक कवर्ड बाल्कनी ज्याची साईज 10x5 असणार आहे. तर अनेक लोकांना 2 बाल्कनीवाला जो फ्लॅट आहे तो आवडतो, तर ह्याला 2 बाल्कनी आहे. किचनमध्ये ड्राय बाल्कनी तुम्हाला आतमध्ये देण्यात आली किचनमध्ये, त्यामुळे स्वच्छ राहायला जी मदत होती तुम्हाला ड्राय बाल्कनी. आणि हे आहे मास्टरचं टॉयलेट बाथरूम, ज्याची साईज जी आहे ती स्टँडर्ड देण्यात आलेली आहे, तर तुम्ही ते पण बघू शकता. हा सगळ्यात जो छोटा कार्पेट आहे, ज्याचं मी सुरुवातीला सांगितलं 79.70 लाखात जो फ्लॅट जातो तोच आहे, ज्याची कार्पेट साईज 787 स्क्वेअर फूट आहे. आणि 787 खूप चांगली साईज असते 2 BHK मध्ये. तर मी आशा करतो की जो ऍक्च्युअल फ्लॅट आहे, हा शो किंवा सॅम्पल फ्लॅट नाही, हा बिल्डिंग मधला ऍक्च्युअल फ्लॅट आहे, तो तुम्हाला आवडला असेल. आता आपण काय करूया, या बिल्डिंग मध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या ॲम्युनिटीज दिल्यात त्या पण एकदा समजून घेऊया. टेरेसवर तुम्हाला सगळ्या ॲम्युनिटीज देण्यात आल्यात आणि 5 फॅसिलिटी ज्या आहेत त्या तुम्हाला फ्लॅट सोबत देण्यात आल्यात. जसं की मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ डोअर फोन असणार आहेत, किचनची जी ट्रॉली आहे ती तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त ह्या दोन्ही बेडरूमला तुम्हाला फॉल सिलिंग पण मिळणार आहेत, म्हणजे बिल्डर कडूनच तुम्हाला फॉल सिलिंग जे आहेत ते देण्यात आले. ह्या पोर्शन मध्ये हे जो वरचा पॉईंट दिसतोय हा इन्व्हर्टरचा पॉईंट आहे या साईडला. आणि जे टॉयलेट आहे मास्टरचं टॉयलेट, तर तिथे तुम्हाला सोलर वॉटर हिटरची पण सोय, म्हणजे गरम पाण्याची सोय पण तुम्हाला देण्यात आली. तर म्हणजे ह्या 5 फ्लॅटमध्ये तुम्हाला 5 गोष्टी ज्या आहेत त्या बिल्डरच्या वतीने देण्यात आल्या. आणि मला जर सगळ्यात जास्त काही भारी चांगलं वाटलं ना, म्हणजे जिथे तुमचे पैसे वाचू शकतात, ते म्हणजे हे किचनची ट्रॉली बघा किती अट्रॅक्टिव्ह इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर हे सगळं तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मिळते. नाही म्हटले तरी याचे साधारणतः 1-1.5 लाख रुपये तुमचे इथे नक्की सेव्ह होणार आहे. टेरेसवर काम चालू असल्यामुळे आपण टेरेसवर जाऊन ॲम्युनिटीज तुम्हाला दाखवू शकलो नाहीत. तर ॲम्युनिटीज सांगायचं झालं तर रूफटॉपवर तुम्हाला किड्स प्ले एरिया देण्यात आला आहे. आणि मी जसं मगाशी सांगितलं ग्राउंड फ्लोअरवर असं तुम्हाला जिम मिळणार आहे ॲम्युनिटीजमध्ये. रूफटॉपवर किड प्ले एरिया आहे, त्या व्यतिरिक्त मल्टीपर्पज कोर्ट देण्यात आला आहे. त्याच्या व्यतिरिक्त गझिबो असणार आहे. योगा एरिया तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. जे लिफ्ट आहे ती ऑटोमॅटिक असणार आहे इथे. त्यानंतर CCTV कॅमेरेज असणार आहे पूर्ण सोसायटीमध्ये. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची पण जी सुविधा आहे ती तुम्हाला इथं देण्यात आली. आता अजून एक मुद्दा जो महत्त्वाचा आहे सांगायचा राहिला तो म्हणजे कनेक्टिव्हिटी, कारण कनेक्टिव्हिटी पण महत्त्वाची असते. तर कनेक्टिव्हिटी जर तुम्हाला मला सांगायची झाली, हिंजवडी 6 मिनिटाच्या अंतरावर आहे, रावेत 10 मिनिट, बालेवाडी 8 मिनिट, बानेर 10 मिनिट, बावधन 13 मिनिट, औंध 17 मिनिट, कोथरूड 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे जे मेन एरिया आहेत वाकडला लागून. त्यानंतर कनेक्टिव्हिटी भूमकर चौकापासून 1 मिनिट, पुणे मुंबई एक्सप्रेस 7 मिनिट, वाकड मेट्रो स्टेशन 5 मिनिट, बालेवाडी हाय स्ट्रीट 10 मिनिटावर आहे. आता मोठे हॉटेल सांगायचे झाले तर सयाजी हॉटेल 3 मिनिट, जिंजर हॉटेल जे आहे ते 4 मिनिट, हयात 6 मिनिट, लेमन ट्री 7 मिनिट आणि कोर्टयार्ड मेरिट जे हॉटेल आहे ते 9 मिनिटावर आहे. एज्युकेशन हब जर सांगायचे झाले तर इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट 3 मिनिटावर आहे, DY पाटील कॉलेज 19 मिनिट, अक्षरा इंटरनॅशनल स्कूल 5 मिनिट, युरो स्कूल 3 मिनिट आणि IIEBM इंडस बिझनेस स्कूल 3 मिनिटवर आहे. आता हेल्थ केअर सांगायचे झाले तर लाईफ पॉईंट मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल जे आहे ते 3 मिनिटावर आहे. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल जे आहे मेमोरियल हॉस्पिटल 7 मिनिटावर आहे. ज्युपिटर हॉस्पिटल जे आहे ते 14 मिनिट आहे. रुबी हॉल क्लिनिक जे आहे हिंजवडीचं ते 12 मिनिटावर आहे. आता वर्क स्पेस सांगायचं झालं तर अपकमिंग वर्ल्ड ट्रेड सेंटर 9 मिनिट आहे, अपकमिंग पंचशील IT पार्क 9 मिनिट आहे आणि हिंजवडी IT पार्क जे ते इथून 6 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मी आशा करतो की ॲम्युनिटीज आणि कनेक्टिव्हिटी दोन्ही तुमच्या लक्षात आले असतील. आणि प्राइसिंग जी आहे ती मी मगाशीच सांगितली, चांगली ऑफर आहे, लवकर पोझिशन आहे. तर
व्हिजिट करा. बाकी प्रत्येक गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी संध्याकाळी 7 ते 8 च्या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ अपलोड करत असतो. बुक माय वास्तू मराठी या युट्यूब चॅनलवर मराठी भाषेमध्ये आणि बुक माय वास्तू या चॅनलवर हिंदी भाषेमध्ये. तर या वेळेला रिझर्व करायला नक्की विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला जे टाइम टू टाइम नोटिफिकेशन ते मिळत राहतील आणि आठवड्यामध्ये 4 वेगवेगळ्या लोकेशनचे प्रोजेक्ट सुद्धा तुम्हाला बघता येणार आहेत. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय किंवा रेग्युलर बघते पण अजून सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब पण नक्की करा, कारण आम्हाला तुमच्या सबस्क्राईब केल्याने खरंच खूप हेल्प होते. तर आमचं सबस्क्राईबचं जे बटन आहे ते दाबायला मुळीच विसरू नका. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.